आज मी तुमच्यासमोर एक प्रसंग किंवा मला आलेला एक अनुभव तुमच्यासमोर शेअर करते. हाय हॅलो, मी मोनिका. मी रोज डेली ब्लॉग टाकते. आज काय असं बोलते, तर हा प्रसंग माझ्यासमोर घडला तर तुम्हालाही सांगावासा मला वाटतो. तर एका घरामध्ये आपले आई-वडील आणि त्यांची 4 मुले राहत असतात. तर त्यांची लहान असताना तीच मुले आपल्या आई-वडिलांसाठी समान असतात. आणि जेव्हा आपल्या लहान मुलाने किंवा मोठ्या ताईने किंवा मोठ्या दादाने कोणतीही गोष्ट मागितली तरी ती आई-वडील पूर्णच करतात. हा अनुभव तुम्हालाही असेल आणि मलाही आहे. आणि एक-एक गोष्ट अशी कोणतीच नाही आहे, की ज्या दिवशी आपण मागितली आणि ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही. थोडा टाईम जाईल, थोडा कालावधी जाईल, पण ती वस्तू आपल्याला मिळाली जाते. पण हाच प्रसंग जर उलट घडला तर, जर आपण मोठे झालो आणि आपण आपल्या करिअरमध्ये बिझी झालो, आपले आई-वडील म्हातारे झाले किंवा वृद्ध होत चालले आणि त्यावेळी आपण त्यांचा सौदा करावा लागतो. आता हा शब्द मी का उच्चारते? कारण मी प्रत्यक्ष असं समोर प्रसंग बघितला, म्हणून मला खूप वाईट वाटलं आणि हे तुमच्यासमोर शेअर करायचं आहे. तर त्या घरामध्ये त्यांची मुलं 4ही मुले मोठी होतात आणि आपल्या आई सांभाळायला नकार देतात. का तर आई-वडील लहान होतात, म्हणजेच म्हातारे झाले की लहान होतात, असा हा एक निसर्गाचा नियमच आहे. हे तर आहे, त्याला कुठेही कोणीही बदलू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही आहे ना, की त्यांचा सौदा आपण करायला पाहिजे. अनाथ आश्रमे खुले केली जातात, ती त्यांच्यासाठी नाही आहे. अनाथ आश्रमे बंद झाली पाहिजे. आपल्या आई जसे आपल्या मुलांना सांभाळलं, तसं आपण त्यांना सांभाळायला पाहिजे. कारण कालाच्या ओघानुसार पगारवाढ, भरती हे सगळं होतच राहतं. पण वडिलांची सौदे करणं इतपत आपण इथपर्यंत मोठे झालत नाही. त्याच्यामुळे आपल्या आई-वडिलांना आपणच सांभाळलं पाहिजे. दादा तू सांभाळ, दीदी तू सांभाळ, आपण पैशांचं वाटप करू किंवा पप्पांची पेन्शन येते ती घेऊ. हा हेतू खरंच वाईट आहे. त्याच्यामुळे असा प्रसंग जर तुमच्यासमोर घडत असेल तर तिथे आळा घालण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून त्यांना समजून सांगा. आता कितपत हे योग्य आहे मला माहिती नाही. म्हणून सांगते, तुमचे जर आई-वडील असेल तर तुम्ही असं करू नका आणि करणारही नाही याची खात्री मलाही सुद्धा आहे. आणि मी सुद्धा करणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. मी माझ्या आई-वडिलांसोबत राहते, पण मीही त्यांचा रिस्पेक्टच करते. आणि प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक मुलगा आपल्या आई-वडिलांचा ओझा नसतो. तसाच प्रत्येक आई-वडीलसुद्धा आपल्या मुलीचे ओझं नसलं पाहिजे. त्यांना दिवसातून एकदा तरी भेट द्या, फोन करा, आवर्जून विचारा. कारण मायेने भरलेली ओढ खूप कमी होत चालली आहे. म्हणून त्यांच्यासाठी 2 शब्द तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ